मंडळी, आजचा व्हिडिओ चहाप्रेमींसाठी एकदम खासम खास आहे. कसं आहे, चहा गुळाचा असू दे किंवा साखरेचा, चहा हा चहा आहे आणि सध्याच्या थंडीमध्ये चहा म्हणजे एक वेगळीच फिलिंग आहे. आरोग्यासाठी चांगला म्हणून अशा वेळेस बरीच लोक गुळाचा चहा पितात. पण बरेचदा गुळाचा चहा बनवताना चहा फाटतोय, दूध खराब होतंय, नेमकं काय होतंय कळतच नाहीये. या सगळ्याच्या टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये सांगते, शेवटपर्यंत बघा. नंबर 1 ते म्हणजे गुळाचा चहा फाटू नये. त्यासाठी काय केलं पाहिजे? सर्वात आधी पाणी आणि गुळाचं मिश्रण हे योग्य प्रमाणात उकळून घेणं गरजेचं आहे. 3 कप चहासाठी पॅनमध्ये साधारण 1.5 कप पाणी टाकून ते गरम होऊ द्या. जर तुम्हाला कमी दुधाचा चहा आवडत असेल तर तुम्ही 2 कप पाणी देखील घेऊ शकताय. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चहापत्ती आणि मग गुळ घाला. साखरेच्या तुलनेमध्ये गुळाचं प्रमाण हे जास्त ठेवावं लागतं. टिप नंबर 2, चहा फाटण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तापमानामध्ये निर्माण झालेला फरक. ज्या वेळेस एका गॅसवर चहाचं मिश्रण उकळत असेल त्याच वेळेस दुसऱ्या गॅसवर दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध फक्त गरम करायचं नाही तर त्याला उकळी येईपर्यंत चांगलं गरम करा. जेव्हा गरम गुळाचं मिश्रण थंड किंवा कोमट दुधाच्या संपर्कात येतं तेव्हा गुळाचे आम्लीय गुणधर्मांमुळे दूध फाटतं आणि म्हणून चहा जो आहे तो सुद्धा फार काळ टिकत नाही. टिप नंबर 3, जेव्हा दूध चांगलं उकळेल तेव्हा ते थेट उकळत असलेल्या चहाच्या मिश्रणामध्ये टाकायला विसरू नका. गरम दूध टाकल्यामुळे गुळाचा चहा हा कधीच फाटत नाही. दूध टाकल्यानंतर चहाला गॅसवरती सतत हलवत ठेवा. जर गरम दूध चहात घातलं तर कितीही वेळ चहा गरम केला तरीही चहा फाटणार नाही. तर मंडळी, तुम्हाला आता हे सगळं करत असताना एकच गोष्ट करायची नाहीये, ती म्हणजे थंड दूध चहामध्ये अजिबात घालू नका, त्याच्यामुळे चहा फाटू शकतो. टिप नंबर 4, दूध घातल्यानंतर चहाला अंदाजे 3 मिनिटापर्यंत चांगलं उकळून द्यायचंय. यामुळे गूळ, दूध आणि मसाले जे काही तुम्ही टाकाल त्याची चव जी आहे ती चांगली समरसते, चांगली येते. उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. चहाला लगेच कपामध्ये काढून घ्या. अशा प्रकारे एकदम परफेक्ट गुळाचा चहा तुम्ही बनवू शकता आणि तुमचा चहा सुद्धा अगदीच फाटणार नाही. अगदीच जाता जाता एक 5वी टिप तुम्हाला द्यायची आहे, ते म्हणजे हिवाळा आलाय आणि हिवाळ्यामध्ये जर तुम्हाला हा गुळाचा चहा अजून टेस्टी करायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय, यामध्ये काही ताजे मसाले तुम्हाला घालायचे. अगदी घरी खलबत्ता असतो त्यामध्ये कुटून वेलची, लवंग, काळी मिरी अशा सगळ्या गोष्टी एकत्र करून टाका. याच सगळ्या मसाल्यामध्ये आल्याचा छोटा तुकडा किंवा तुळशीची पानं सुद्धा तुम्ही घालू शकता. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आलं आणि तुळशीमध्ये थोडासा ओलावा असतो, म्हणून त्यांना सुक्या मसाल्यानंतर कुटल्यावर मसाला अधिक चांगला होतो. त्यामुळे कुटलेले मसाले चहामध्ये टाकून ते मिश्रण अगदी मंद आचेवरती उकळून घ्या आणि एकदम परफेक्ट थंडीमधला कडक असा चहा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. या टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि हो, लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.